बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी बनावट चकमकीत ठार मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली। अक्षय शिंदे याने पोलिसांकडे रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केला, त्यामुळे पोलिसांना स्वसंरक्षणार्थ त्याला मारावे लागले असा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता। मात्र या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी केली असता अक्षयने ज्या रिव्हॉल्वरमधून पोलिसांवर गोळीबार केल्याचा दावा करण्यात आला होता त्या बंदुकीवर अक्षयच्या बोटांचे ठसे आढळून आलेले नाहीत, त्यामुळे पोलिसांचा आत्मसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचा दावा संशयास्पद आहे। परिणामी गाडीतील 5 पोलीस कर्मचाऱ्यांनीच अक्षयला बनावट चकमकीत ठार मारले। हा अक्षयच्या आई-वडिलांचा दावा खरा आहे असे चौकशी अहवालात म्हटले आहे। यामुळे अक्षय शिंदे एन्काउंटरमधील पोलीस कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत। मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी हा चौकशी अहवाल सादर करण्यात आला। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी या अहवालाचे वाचन केले। या अहवालात एन्काउंटरमध्ये सहभागी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवण्यात आले आहे, त्यामुळे आता या प्रकरणात पोलिसांवर कारवाई होणार आहे। सर्वप्रथम पोलिसांवर अक्षय शिंदे याला बनावट चकमकीत ठार मारल्याचा गुन्हा दाखल होईल, त्यानंतर या पोलिसांवर खटला चालवला जाईल। त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस दल आणि राज्य सरकार काय पावले उचलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत।